पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिके दिगलावर करुणाकर श्री विठ्ठल असा आवाज अगोदरच बसलेला. अगोदर म्हणजे परसूलला येण्यापूर्वी. आणि परसूल इथे आल्यावर थोडा आणखी बसला. आणखी बसला नाही, बसवला. आणि याला जबाबदार तो नामदेवराव आहे. नामदेवरावांनी तेलकट तुपट फराळ खाऊ घातलं नसतं तर बरं झालं असतं. तुम्ही म्हणाल खाऊ घातलं तर घातलं, तुम्ही कशाला खाल्लं? तुमच्या हातात होत. माझाही मायला होता, मला भूक जास्त लागलेली होती. मग भुकीच्या पोटी जे समोर येईल आणि फराळ करतानाच वाटत होत की हे आवाजावर परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. त्या फराळातली एकटी गरीब फक्त भगरच होती, बाकी सगळे भांडकुदळ होते. एक विचार त्या बरोबर येतो. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खऱ्या आमच्या भारत देशाचं दर्शन हे खेडेगावात घडू शकत. भारत देशातील खेड हा खरा भारत आहे, शहर हा खरा भारत नाही. शहरातला भाग काढून टाकून फक्त तो रथ आहे विठ्ठला. फराळासारखी एक एक वस्तू सुद्धा अनेक लोकांना पुरेशी एवढी करणं घडणं त्या मनाने कठीण असतं. मला वाटतं घरातल्या 4-2 अनेक मोठ्या घरापैकी 2-3 लोकांना जर उपवास असला आणि त्यांच्या उपवासाचे पदार्थ करायचे झाले तर त्या पदार्थालाही उपवास धरायची वेळ येते. पदार्थाचा उपवास होतो. त्या तिघांमध्ये दोघाला पुरलं, एकाला नाही. अशा स्थितीमध्ये शेकडो मंडळींना आणि जवळजवळ डझनभर वस्तूच्या प्रकाराचं फराळ खाऊ घालणं हे फक्त ग्रामीण भागातच घडू शकतं. एवढे पदार्थ कशाला रे बाबा केले? शेवटी म्हटलं तरी तो म्हणतोच नाही, अजून 2 वस्तू करायच्याच होत्या, पण काही मुळे काही जमल्या नाही, आणखी 2 वस्तू करायच्या. तेव्हा एका बाजूने ग्रामीण भागात सगळ्याच अडचणी, पण अन्नदानाची सगळ्याच बाजूने सुबत्ता. शहरी भागात सगळ्याच बाजूने अनुकूल परिस्थिती, काय करता येणार नाही, पण काही करावं असं वाटत नाही. घरातील लोकांना सुद्धा घरातलंच अन्न मिळेल असं सांगता येत नाही. कुठे उभे एका घरी मोठ्या बंगल्यात आम्ही गेलो. त्यांनी ती मोठी घरं बांधून ठेवल्यामुळे ती घर दाखवण्याची अदृष्ट त्यांना महाराजांचं घर पहा. याच कारण पाहण्यासारखं घरच असतं म्हणून घरच असत. घर पहा. स्वयंपाकघराकडे गेलो, इतकं स्वच्छ निर्मळ. म्हटलं स्वयंपाक घर एवढं निर्मळ कसं? बाईने विचारलं, इतकं चांगलं निर्मळ
ती म्हटली महाराज त्याच्यात स्वयंपाक होत असेल तर आमचं स्वयंपाकघर अव्यक्त निराकार नाही, कारण सगळ्यांचे डबे बाहेरून येतात विठ्ठल. आनंदाची समाधानाची बाब आहे. शेतकरी वर्ग, ग्रामीण जनता परिस्थितीने किती गरीब अथवा किती श्रीमंत आहे हे सांगता येत नाही, पण मनाची श्रीमंती त्यांच्याजवळ असते. बरेच दिवसापासून हा आवाजाचा विषय समोर आलेला आहे. त्याला विश्रांती नसणं हे एक मुख्य कारण आहे. काही आजारामुळे सुद्धा आवाजावर परिणाम होऊ शकतो, तशा आजारही सोबतील आहेत. प्रवासात मला बरेच जण माणसं विचारतात, अण्णा तुम्ही सतत प्रवास करता, तुमच्या बरोबर कोण असतं? म्हटलं 2-3 जण नक्कीच बरोबर असतात, ते मला सोडतच नाही. एक डायबिटीज बरोबर असतो, बीपी हा एक बरोबर आहे, मागच्या वर्षापासून हृदयविकारही बरोबर आहे. हे 3 साथीदार घेऊन आणि त्यातल्या काही कारणाने आवाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि कीर्तनाच्या बाबतीतलं तर खरं गणित असं आहे, इथे आता सध्या मी उभा आहे कीर्तनाला आणि आवाज बसलेला आहे. कीर्तनकार उभा आहे, त्याचा आवाज खरं उलट व्हावं. कीर्तनकार बसला तरी चालेल, कोण बसू नये, आवाज बसू नये. आवाज बसता का तो बसला तर चालू शकेल क्षण. अनेक महिन्यापासून ही खंत मला वाटते. ऐकणाऱ्यांना देखील त्याची जाण, ज्यांनी पूर्वीचा आवाज ऐकलेला आहे त्यांना माझ्यापेक्षाही जास्त थोडस दुःख वाटते की त्या आवाजात नाही शब्द ऐकायला मिळत. पण आता जैशी स्थिती आहे तैशा तरी कौतुक तूप आहे. तिसरी गोष्ट माझ्या पुढे येते, मागील वर्षी मला चांगली जाणवली. हा सभामंडप नसण्यापूर्वी हे माझं एम.ए. केलं, कीर्तन करणं झालं. आता त्या सोसायटीचं काही ते जे ऑफिस आहे तिथे उभं राहून एकदा मी कीर्तन केलं आणि त्यावेळेच ते कीर्तन मला वाटतं हा जेवढा परिसमंत आहे ते इकडच्या सह तिकडचा पूर्ण भरून. त्या काळात बैलगाड्यावर माप लागायचं समाजाचं, किती बैलगाड्या आलेल्या असतात, सगळे लोक बैलगाड्यानेच येत असत. बसू द्या त्याला, झोपू द्या, तसं तिथं झोपवा झोपवा ते लहान लेकरू म्हणून असं कानोडं होऊन झोपलं. मोठ्या माणसाची शहाणपणाची झोप असते, कानोडं न होताना बसल्या बसल्या. पुढे हा सभा मंडप झाला
जेव्हा झालं तेव्हा वाटलं की हरिभक्तीपर्यंत तुकारामराव गावकरी मंडळी यांनी कशा करता एवढा मोठा मंडप बांधला, कोण एवढे लोक जमतील का? पुढे पुढे लोक कमी जमायचे सगळ्या गावामध्ये, सगळं सर्व ठिकाणी सप्ताह सतत कार्यक्रम. मागील वर्षाने या वर्षी असं पाहिलं की बांधला तेव्हा हा मंडप मोठा होता आणि श्रोते याच्यातही मी कीर्तन केली त्यावेळेला, त्यामुळे लहान कमीच पाहिजे. श्रोते लहान, मंडप आताच चित्र बदललं. आता मंडप कसा झाला? लहान छोटा आणि श्रोतृवर्ग त्यापेक्षा मोठा. अशी प्रगती होत असेल तर वार्षिक सप्ताह व्हायला नाहीतर वार्षिक सप्ताह मोठे अडचणीत येतात. प्रतिवर्षी होणाऱ्या सप्ताहाला एवढा प्रतिसाद नसतो. एका ठिकाणी मी वार्षिक सप्ताहात गेलो कीर्तन, फार मोजके लोक 5-50. त्यात कीर्तन चालू झाल्यावर सुद्धा एखादा मनुष्य आला की मला मोठा आनंद व्हायचा की ठीक आहे, एक शब्द वाटला, एक जण आला, आणखी एक आला. आम्ही त्याला चालू कीर्तनात म्हणतो, व्यवसाय पुढे या, पुढे या. त्याला मान द्यायचं तेवढं. एवढ्या दुष्काळी अवस्थेत तो आला. पुढे या, पुढे. असं त्या एका ठिकाणी 30-40 लोक होते. तो अर्ध्या कीर्तनानंतर आला एक मनुष्य. तर म्हणला पुढे या, पुढे या. मला वाटलं एक शब्द वाटला. तो म्हटला, मला मी कीर्तनाला नाही आलो, माझ्या वडिलांना बोलवाय करता. अभंग थोडा अपरिचित किंवा नैमित्तिक असा घेतला आणि जवळजवळ क्वचित बोटावर मोजण्यासारख्या मंडळींच्या थोडस ध्यानी आलं असं मुळीच नाही म्हणणार नाही की हा अभंग आणि अशा स्वरूपाचा अभंग समोर का. बहुतेकांच्या इतरांच्या लक्षात नाही, पण तो या दृष्टीने आला त्याचं निमित्त सांगितलं पाहिजे की आजच्या महिन्याने आपली प्रतिवर्षी येणारी आषाढी वारी, पंढरपूरची वारी. आणि मी महिन्याने म्हटलो ते कोणा करता? जे आजच्या महिन्याने एकादशीच्याच दिवशी पंढरपुरात जाऊन टपकणार आहे त्यांच्याकरता महिना. त्यासाठी महिना आहे, पण दिंडीच्या द्वारा माध्यमातून जायचं यांच्यासाठी आता महिना नाही. त्यांच्यासाठी किती आहे? आळंदीकडून जाणाऱ्या करता 15 दिवस भले भले. निवृत्तीनाथादी मंडळी करून जाण्याकरता 15 आठवडाच. आणि अशा रीतीने येत्या महिनाभरातलं वातावरण पंढरी क्षेत्राच्या वारीने ढवळून जाणार आहे. आणि आपल्या परंपरेचा असा भाग आहे की निवडणूक पूर्व काळामध्ये अगोदर प्रचार पद्धती असते. निवडणूक महिना अर्धा महिना पुढे असते. भारतात अलीकडे 15 दिवस 21 दिवस दिले जातात, त्याच्यापूर्वी 1 महिन्याच्या अगोदर. पण कितीही कमी अधिक दिवस असले तरी आता पेपरला वाचला पण की आता कोणत्या निवडणुकीचे वेध लागले? विधानसभेचे वेध लागले. त्याच्या अगोदर कुठले वेध होते? लोकसभा वेध. त्या वारकऱ्यांना ते लागलेले वेध असतात. राज
राजकारणातील वारकऱ्यांना निवडणुकीचे वेळ आणि परमार्थ क्षेत्रातील वारकऱ्यांना कशाचे वेळ? लागला टकला लागला टकला पंढरीचा वेदना आहे ती संपत्ती आहे ती सोहळे इकडे आता लक्ष नाही एकमेव पंढरी क्षेत्र जावे पंढरीची आवडे मनाशी काही एकादशी शनिवारी कधी एकादशी केवढी आषाढी एकादशीला दिसणार दृश्य एरवी आपण पंढरीला गेलो तरी नाही ते दृश्य संत भार पंढरी त्या माता मावल्या पुरुषापेक्षाही जास्त संख्येने दिसतात कारण अर्ध्या मंडपातही बहुतेक त्यांनी लोटालोटी केली. त्या माता मावल्या पुरुषापेक्षाही जास्त संख्येने दिसतात कारण अर्ध्या मंडपातही बहुतेक त्यांनी लोटालोटी केली. बरोबर पुरुष अर्धे आणि मंडपात प्रमाण पाहिजे होत लोटालोटी आणि स्त्रियांनी बराचसा पुरुषांच्या जागेवर काय केलं कब्जा. याच कारण आहे त्या थोड्या आनंदात आहे सध्या तरी फारच आनंदात. राष्ट्रपती त्याच आणि आज लोकसभापती त्याच. मला काही वाटतं की पुढच्या वर्षी तुम्हाला या मंडपात बसू देतील की नाही.
दोन्ही मराठवाड्यातीलच असावेत मला इकडे मराठवाड्यात शेगाव विदर्भातलं म्हणून थोडं मराठवाडा आणि विदर्भ त्यामुळे मंत्रिमंडळ बांधताना खुशीने बोलता येत पुढे चालता येत महिला मंडळांचं उदाहरण मला सांगायचं आषाढी वारीचीच वेद का तर आषाढी वारीला इतरही संत समुदाय जमलेला होता. खर तर माता माऊल्यांना माहेर नेहमी जवळच आहे. कुठे राहत असलं तरी राहतात कुठे माहेर आपलं सासरी त्यांचं राहणं कुठे सासरला मनाच्या दृष्टीने जवळ कुठे माहेर. खर तर त्या सासरमध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये माहेर राहतात. त्याच्या आत काय आहे हे केव्हा उघडं पडतं यांच्या आत काय आहे हे केव्हा त्या पूर्वीच्या काळात पहाटे दळत असेल तेव्हा पूर्वी दळायची पद्धत होती ना. आता ते काही दळलं तर थांब राहिलं. आता दळणं दळायचं झालं तर भौगोलिकीच इकडचं तिकडचं ते होती दळण. ते दळण होतं त्या बाहेरच्या दळणाला वावच नव्हती जागा वेळच मिळायचा नाही. पण तेव्हा मात्र पहाटे उठून त्या दळायच्या आणि दळायच्या वेळेला गंमत अशी व्हायची की ते घर सासरच ते जात ते दळण सगळं सासरच गाणं मात्र माहेरच. सासरचा पुत्र यायचा नाही गाण्यात गायन करण्यात ते ओव्या म्हणण्यामध्ये सासरचा पुत्राला जागा नाही पण माहेरच्या पुत्र्याला जागा. त्या पुत्राचं नाव त्या गाण्यामध्ये यायचं असा पुत्र होता असा हिरवी माहेर तर नेहमी समोर आहे. तरी देखील नागपंचमी अथवा दिवाळीच्या सणाला माहेरची शोभा वेगळी. म्हणून दिवाळीच्या वेळी माहेरचा टकला लागतो का 12 महिने माहेरचा टकला लागतो दिवाळी तेव्हा नागपंचमी. याच कारण त्यावेळेला माहेरला अनेक सासूरवासिनी एकत्र होत असतात जमा होत असतात. भरभरून दिसत ते त्या मुलींनी सासूरहून माहेरी आलेल्या मुलींनी आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. तसे एरवी काही कारणाने माहेरला जावं लागलं तर काही सगळ्यांच्या भेटी नाही होणार. संत भारत संत भारत पंडित आषाढीला खूप 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 संत आलेले. आता खूपच गर्दी दर्शनाची सोय नाही अनेक अडचणी म्हणून काहींनी निर्णय घेतला की यात्रेच्या वेळेला पंढरपूरला जायला नको आपली यात्रा संपल्यानंतर जाऊ. पण यात्रा संपल्यानंतर पंढरपूर होईल ते पूर्ण पंढरपूर नाही त्याला हाफ पंढरपूर. चहामध्ये 2 प्रकार कोणता एक हाफ चहा अपूर्ण अर्धा. तसं एरवी पंढरपूरला गेला तर अर्धा पंढरपूर आणि आषाढीला गेला तर
आषाढीला कदाचित देवदर्शन होणारही नाही, आता इकडे होतही. पण देवाच्या वेधाने पंढरपूरला आलेले सगळे देवच त्यावेळेला दिसले. म्हणून लागला त्या काळात पंढरीचा असे वेद लागले. असा हा महिना वारकऱ्यांचा, वैष्णवांच्या जीवनाला विठ्ठलाचा वेद लागणारा असा महिना आहे. विठ्ठला ही एकादशी ते ती एकादशी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं मन पंढरीमय होऊन राहत. त्याला पाहायला मिळेल तरी दिंडी, ऐकायला मिळेल तरी दिंडी. त्या दूरदर्शन टीव्ही मध्ये तर दुसरं पाहायला बसलेली माणसं, पण तिथेही सुद्धा अलीकडच्या काळात काय दिसत, पालखी सोहळा निघाल्यानंतर रोज पालखीचं दर्शन होतं. मग ज्यांना पालखी बरोबर जाऊन दर्शन किंवा आनंद न भोगता आला त्यांनी दूरदर्शनवर ठेवले. रोज तो सोहळा घ्यायचा. असा पंढरीच्या वारीचा हा काळ, त्याचा दिवस सुरू झाला. आणि म्हणून मगाशी माझ्या मनात आलं, मगाशी म्हणजे आता तसं मनात आलं, रूपाचा अभंग झाल्यावर मनात आलं की आपण पंढरीच्या अभंगाचं चिंतन करावं. पूर्वीपासून ही परंपरा आहे, पद्धती आहे. जो जो भाग असेल, जे वातावरण असेल, त्याच्या अगोदर तत्पर त्या विषयाचं चिंतन करणं, मंथन करणं. लोकसभेत किंवा विधानसभेच्या वेळेला सभा घेऊन ते सांगितलं जातं राजकारणाचं काम. तसं परमार्थ हा महिनाभर अगोदर पंढरीची वारी समाजाच्या हृदयामध्ये ठसविण्याचं काम आपल्या वाडवडिलांनी केलं. तीच वाट आपण जातो. विठ्ठल मानवी जीवनाच्या विचाराला या तीन गोष्टी प्रामुख्याने लागतात. अधिकारी कोण, त्याचा विषय म्हणजे साधन काय, आणि त्या साधनाच्या आचरणाने त्याला काय फल मिळणार, त्याला काय मिळणार. किती गोष्टी झाल्या, अधिकारी, विषय आणि फल. फल शास्त्रीय भाषा वेगळी, प्रयोजन म्हणतात, पण फल काय. त्या तिन्ही गोष्टी या अभंगात तुकोबारायांनी जगाच्या पुढे ठेवल्या. त्यामुळे या तीन शब्दाचं थोडस चिंतन करूया की परमार्थ म्हटलं की अधिकार पाहिजे. अधिकाऱ्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. अनधिकारी जीवनही परमार्थ होतात. आणि परमार्थाला काहीतरी हातामध्ये साधन धरलं पाहिजे. नाही, ज्याने साधन हाती घेतलं तोच अधिकारी ठरतो. आणि ज्याने साधन घेतलं त्याला फळ ठरलेलंच आहे.
फळाव हे चित्तेने काया परमार्थ मार्गामध्ये आला तरच या तीन गोष्टी पुढे येतील. आधी फळ येईल, साधन येईल, काय करायचं ते आणि कोणी करायचं. संसारामध्ये या तिन्ही गोष्टी नाही. तिन्ही नाही. ना अधिकारी, ना साधन, ना फळ, हे नाही. त्याचं कारण असं आहे की संसार ही करण्याची बाबच नाही, ती होणारी गोष्ट आहे. लहान मुलगा जन्मलं की मोठं करावं लागतं का होत असत. मोठं झालं की ते शाळेत घालावं लागतं का जात असत. जात जाऊ लागलं की पदवीधर होत असतं का करावं लागत असत. पदवीधर होणारच. मग तेवढं सगळं शिक्षण झालं पुढे गेलं मग लग्न होत असतं का करावंच लागतं. आई बाप म्हणतात दोन मुलीचे लग्न केले, दोन मुलाचे लग्न हे होते म्हणून लग्न झाले का, यांनी नसून पाहायला पाहिजे होत. ज्यांचे आई बाप नाही त्यांचे लग्न राहतात का. असले तरी होतात, नसले तरी याच लग्न होत असतं का करावं लागतं. आणि पुढचं खरं सांगा बरं, लग्न झाल्यावर मुलं होत असतात काय करावे लागतात. काय केलं. काही माणसाचं जीवन असं पाहायला मिळतं ते प्रपंचही करतच नाही पण त्यांचा होतो. जे करत नाही त्यांचा सुखाचा होतो आणि जे करत नसतात त्यांनी ते अडचणीत येतात. करूनही स्वतः होत नाही त्याचं नाव प्रपंच. न करताही होतो तो प्रपंच. म्हणून याच्यामध्ये कोण अधिकारी, कोण विषय, काय फळ, काही भांडणीच नाही.
जसा तो केला जात नाही, केला नाही त्याला फळ कसं मिळतं? मग तुम्ही सांगा प्रपंचाला काय फळ मिळालं ते? आता इथे फळ आहे या अभंगात, ते अधिकारी मोक्षाचे, मोक्ष हे फळ आहे. तसं प्रपंचातलं नेमकं काय फळ? तुम्ही सांगा प्रपंच करत करत माणसं मेली का करून मेली? का प्रपंचात राहत राहत प्रपंच करून कोणीच नाही मेलं. करत 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 एक दिवस मेल. कारण तो पूर्ण होणारी बाबच नाही. पुढे त्याच्या मुलाने केला, पुढे त्याच्या मुलाने केला, पुढे त्याच्या मुलाने, तेच घर तर मुलगा चालवतो. म्हणून प्रपंच ही गंमतच होईल. मी त्याला गमती नाही. त्या इस्लाम धर्मी एक प्रेत असतो ते म्हणत असतो, त्या प्रेतासारखं. त्या मुस्लिम धर्मामध्ये गेला मनुष्य की त्याचं प्रेत घेऊन जातात कबरस्थानाकडे. आणि आपल्याकडच्या पेक्षा ती पद्धत वेगळी. आपल्याकडे जे 4 खांदेकरी पाहिल्याने जुंपले ते शेवटपर्यंत तेच फार बरोबर खांदे बदल मध्ये कुठेतरी मागची पुढे पुढची मागे. तसे त्या धर्मात नाही. त्या धर्मामध्ये 4च आहेत का? नाही. मग पावलो पावली खांदेकरी बदलतात, प्रेत तेच. प्रेतही बदलत चालत पण खांदेकरी बदल. तसं संसार म्हणजे काय? तोच खांदेकरी बदलली. उलट कित्येक खांदा देणाऱ्याला माहिती सुद्धा नसतं उपर का कोण आहे. मोठ्या शहरातून पिपळी त्यावर चालली आणि मग नियम आहे दिसलो की आपण खांदा दिला पाहिजे. आपण खांदा कोणाला दिला? किसको मालूम. त्या चोराने गंमत केली तेवढ्या करता. कुठेतरी चांगली लूट केली, घरमालकाचा खून केला. आणि हे आपल्या अंगावर येऊ नये एवढ्या करतात त्या पद्धतीने प्रेत मानलं होते. कोणत्या मुस्लिम आणि मुद्दाम त्या गर्दीतूनच घातलं. त्या लोकांना वाटलं की आपके धर्म के आदमी दिखते है, आपका प्रेत है. भरभर बिचारे ते मुस्लिम मंडळी आले, त्यांनी खाना पिला, हे सुटून गेले. ज्यांनी आणलं होते ते सुटले. मी पळून नाही गेले. फार पुढे गेल्यानंतर कुठेतरी ही बातमी पोलिसांना कळली आणि ती पोलीस त्या प्रेताजवळ आली. त्या खांदेकराला पकडले. 21 का प्रेत म्हणजे काय माणूस? अब फिर मालूम हो या न हो, चलो चलो. और हमने कुछ नहीं किया, खाली खांदा दिया, कुछ भी हो चलो. उसको हंसो मत, संसार में यही बात है. कसा संसार जन्मभर केला, मुझे क्या मालूम, बाप ने किया था, आजोबा ने किया था, उन्होंने किया था, उन्होंने जो किया जो वही हमने किया. कोई भी करो, अब चलो अब चलो. काय तुकोबारीचं वाक्य की ते यमराज असा मार देतात आणि आता चला हात झाडून या जाती पात्र होती दंडस. म्हणून संसारामध्ये फल नाही एवढं लक्षात. का विषयच नाही, साधनच नाही. संसार केला पैसा मिळवण्याकरता काही केलं म्हणजे काही साधन केलं का नाही केलं. ती एक जगण्याची प्रक्रिया आहे. संसार ही कशाची प्रक्रिया? जगण्याची, वागण्याची सुद्धा नाही. आणि काही जीवनात मिळवण्याची प्रक्रिया ती नाही, जगायचं. शेती करायची म्हणजे काय? पुढच्या वर्षी त्या धान्यावर जगायचं.
जगण्याकरता करायचं आहे, करण्याकरता जगायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. नाही, जसं मागून आलंय तसं पुढे चालायचं आहे. पण परमार्थ मार्ग ज्याला म्हणतो त्या मार्गाला फळ आहे, त्या मार्गाला साधन आहे आणि त्या मार्गाचा अधिक आहे. काय फळ आहे? मोक्षासारखं फळ आहे. काय साधन आहे? वारीसारखं साधन आहे. महिना 15 दिवस भजन पूजन कथा कीर्तन पांडुरंगाला डोळ्यापुढे ठेवून आणि संसाराचा विसर काढून चालत राहायचंय, हे साधन आहे. आणि याचा अधिकारी कोण? ज्याच्या मनामध्ये पंढरपूरची वारीची इच्छा निर्माण होती. स्त्री असो, पुरुष असो, बाळ असो, मुली असो, पंढरीला जावं सर. एरवी शास्त्राचे अधिकारी वेगळे म्हणून पंढरीचे वारकरी, ज्याला वारकरी होण्याची इच्छा आणि अशा वारीला जाण्याचा निश्चय ज्याने केला, वारीला जाऊ लागले. जाऊन पोहोचला नाही, जात आहे, रस्त्याने चालत आहे. आणि चालत असतानाच हा आता मोक्षाचा काय झालं, त्याचे दोन अर्थ आहेत. मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष त्याला मिळतो, नक्कीच मिळतो, तो त्याचा अधिकारी आहे. ती वस्तू त्याच्या मालकीची आहे, अधिकारी आहे. पण इथला अर्थ थोडासा अजून पुढचा आहे. मोक्षाचा अधिकारी याचा अर्थ मोक्ष मिळण्याचा अधिकारी नाही. पंढरीचा वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्षाचे अधिकारी म्हणजे मोक्ष त्यांना मिळतोच असा त्याचा अर्थ नाही. मग ते अधिकारी मोक्षाचे, याचा अर्थ मोक्ष मिळविण्याचे नाही, मोक्ष देण्याचे. विठ्ठला आणि तो सगळ्या अंगाने युक्त असला
तर मोक्ष त्याला अगोदर मिळालेलाच आहे. आपल्याकडे वेदांत शास्त्रात मोक्षाची मोठी मूळ आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? जो मिळवावाच लागत नाही, मिळालेलाच आहे, त्याचं नाव मोक्ष. मोक्ष इतकी जवळ आणि प्राप्त वस्तू दुसरी नाही. मोक्ष तुमच्या आमच्या एवढा जवळ आहे, देह त्याच्यापेक्षा दूर आहे. विठ्ठला प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचा देह प्रत्येकाला प्राप्त आहे का अप्राप्त आहे? प्रत्येकाला काय आपलं आपलं शरीर मिळवायचं आहे का मिळालेलं आहे? मिळालेलं आहे, पण तेही शरीर दूर आहे त्याला, कारण त्याला आपण हे शरीर म्हणतो. जरा लक्ष देऊन ऐका बरं. वारकरी संप्रदायात ही मोठी पंचायत झाली. कीर्तन करायचंही कमी झालं, कीर्तन ऐकायचंही कमी झालं. विठ्ठला आता आम्ही लोक कीर्तन करत नाही, आम्ही करतो त्याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठला करतो ते कीर्तन वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं. प्रवासात गेलो आपण, पंढरीच्या वाटेला लागलं त्या प्रवासात हॉटेलमध्ये माणसं चहा पितात नाही? हॉटेलमध्ये काय पितात? मी पुन्हा सांगतो, हॉटेलमध्ये माणसं चहा पित नाही, ते पितात त्याला चहा म्हणतात. पितो तो चहा का चहा पितो? पितो चहा. काय गमत कोण झाले त्या पिणाऱ्याला चहा, हॉटेलचा चहा मला वाटतं, हॉटेलचा चहा वस्तुतः घरचा चहा आणि हॉटेलचा फार मोठा अंतर आहे. घरी सकाळी चहा करून देण्याची माऊली अंघोळ करते, स्नान करते, फार पूजा करते आणि मग नवऱ्याला चहा करून दे. मग चहा करून देते. ते पातेले, ती कपशी, ती स्वच्छता सगळं सगळं. पण हे हा चहा त्याला बरोबर लागत नाही, कारण हा स्वच्छ असेल तर पाणी त्याला रंग कैसा. तेव्हा त्या हॉटेलचा चहा करायला घरी दोनदा चहा पिलो तरी तिथे जातात. कुठे एखादा विचारायची मला दुर्बुद्धी झाली. म्हटलं काय घरी चहा नाही घेतला का? तुझ्या गावातच घर आहे ना? नाही म्हटलं घरी चहादा घेतला तरी हॉटेलला येऊन चहा घ्यावा असं वाटतं. पण असं काय विशेष आहे बाबा हॉटेलचा चहा होतो मला तर मला काय नाही. तो म्हटला घरची जी कपशी असते तिला घरच्या 2-5 लोकांच तोंड लागलेलं असतं. हॉटेलची कपशी अनेक महात्म्यांनी पवित्र केलेली असल्या त्याची चौकही वेगळी. आणि इथे तो चहा ज्या पातेल्यात होतो ते पातेलं म्हणजे अमर पातेलं. 6 महिन्याने येतात त्याला पाणी लागून. आणि तो चहा करणारा तिथला हॉटेल मधला हे शिव असतात ते शिव. इथली माझा काय आवड आहे, इथली माझा काय त्याला पिढतो तशी कीर्तनाची अवस्था झाली. म्हणून मला शास्त्र थोडा वेदांताचा आणि तात्विक विषय काढला की कीर्तन करणारी माणसं सुद्धा नाही हे नसलेलं बरं असताना वाटतं. हे शरीर म्हणतो आपण आणि ते घर म्हणतो. घर ते आहे, शरीर हे आहे आणि हे आणि त्याच्या ज्या पलीकडे आहे त्याला आत्मा म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात.
आणि याला हे आणि ते म्हणणारा एक मी आहे. आणि ह्या मीपणाच्या पलीकडे जे आहे त्याला मोक्ष तो आपल्यामध्ये आहे. इदंती श्री वाळले जे मीपणे विनंदा हरले ते रूप पाहिले आपले आपणची असा मोक्ष तुम्हाला आम्हाला प्राप्तच आहे. वारी करणाऱ्यांना काय, वारीचं नाव न घेणाऱ्याला मोक्ष प्राप्त आहे. मोक्ष म्हणजे आत्मा आणि तो सर्वांना प्राप्त आहे. मग वारीला जाण्याचं फळ काय मिळणार आहे? तो मोक्ष इतरांना देण्याचं सामर्थ्य वारकऱ्यात आहे. पंढरीचे वारकरी त्यांच्यामुळे दुसरे पद्धती मुक्त होतात. पलीकडे मराठवाड्यामध्ये नाशिक जिल्ह्याला लागून औरंगाबाद जिल्ह्याचा एक नाशिकचा वैजापूर तालुक्यात शिवरी क्षेत्र आहे. तिथे श्री संत शंकर स्वामी हे वारकरी आहे. म्हणजे संत शेवटचा टप्पा. हे पंढरपूरच्या वारीला जात असताना ज्या एका ठिकाणी ते मुक्कामी राहिले, वास्करांचं पीठ रस्त्याने जात होत, तिथे कुठेतरी एक सर्प त्यांच्या समोर आला आणि समोर सर्पाची दृष्टादृष्ट त्यांची. वारकरी जीवन रस्त्यामध्ये दिसलाय म्हणून ते मारण्याचा प्रश्न नाही. ते आपली वाट चालू लागली. सर्प त्याच गतीने मागे 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 चालतो. कुठपर्यंत मागे मागे? पंढरपूर क्षेत्रात जाईपर्यंत मागे. सर्प येऊन कृपे सर्प बोलविला. पंढरपुरात गेल्यानंतर सर्पानेच मुखातून शब्द काढले की मला इथे तुम्ही मुक्ती द्या. आणि पंढरपूरच्या पैल तीराला गेल्यानंतर शंकर स्वामीच्या चरणाजवळ येऊन त्या सर्पाने आपला प्राण सोडला. सर्प देखील मुक्त झाला. अजूनही कोण होते? तो जे तुझी वासत आहे ते तुझी सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते खरा हे महाभूत. ते अधिकारी मोक्षाचे. त्या आया वेढ्याला वेड्याची समाधी आहे आणि त्या समाधीवर माणसं डोकं ठेवते. हा रेड्याला सुद्धा मोक्ष आणि मुक्ती मिळण्याचा अधिकार कोणामध्ये होता? ज्ञानोबा निवृत्तीनाथ ते अधिकारी मोक्षाचे. ज्ञानेश्वरची मुली सांगतो पुढच्याकडे देतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तलवटून घे. विठ्ठला विठ्ठला
सामर्थ्य अशी शक्ती या वारकऱ्यात आली कुठं? कशा? तर याचं गोड उत्तर याच अभंगाच्या दुसऱ्या करुणाकर श्री मला तर वरचं कळवून येणार ते पुंडलिकाने मागितलेल्या वराचं वर्णन. पुंडलिकाने पांडुरंगाला असा वर मागितला जे पंढरीचे वारकरी आहे ते मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे. पंढरीच्या वारकऱ्यांना मोक्ष देण्याचा अधिकार, मोक्षावर हुकूमत गाजवण्याची शक्ती त्यांना मिळाली पाहिजे असा वर पुंडलिकाने पांडुरंगाला मागितला. आणि असा मागितलेला वर पांडुरंगाने पुंडलिकाला पुंडलिके तुमची जगाला असं सांगतात की पुंडलिकाने ही मागणी केली पांडुरंगाच्या समोर. आता ही मागणी कशाच्या मोबदल्यात होती हा एक स्वतंत्र विषय. मागण्याला ही मोबदल्याचा भाग लागतो. मागण्यासाठी अगोदर सेवा तरी लागते, नोकरी तरी लागते, काम तरी लागते, काहीतरी पाहिजे. मग भरत्याला मागण्याचा अधिकार येत नाही. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन अगोदर चाकरी पगारामध्ये मागायचा अधिकार त्याला आहे की त्याने महिनाभर नोकरी चिकाटीने केली. चिकाटीने मुद्दा म्हणतो आणि नोकरी हे तर देशाचा स्थायी भाव आहे. जर लागेल माणूस म्हटलं की त्याला नोकरी पाहिजे. कोणत्या का खात्यात कोणत्या का ऑफिसमध्ये काही याचं कारण आहे पगार भरपूर मिळतो आणि काम करण्याची तेवढी जबाबदारी आहे का नाही. एका टॉपच्या ऑफिस मधल्या जो स्टाफ होता त्यांनी वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. आपल्या प्रमुख ऑफिसर होत त्यावेळी साहेब मोठ्या अधिकाऱ्यात सांगितलं की झोपे
ना कपन त्यांनी घोरू नये. खुर्चीवर टेबलवर बसताना त्यांनी कारण ते घोरत असल्यामुळे आमच्याही झोपा होत नाही. पुंडलिकाने कशाच्या मोबदल्यात ही मागणी मागितली? थोडा इतिहास आहे. आई वडिलांची मनोभावी सेवा ती देवाची सेवा आणि म्हणून देव प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर देवानेच मागणी केली. सांगितलं पुंडलिका याच्या मोबदल्यात तू आता काही माग. पुंडलिक आई वडिलाच्या निष्काम आणि अनन्य सेवेनेच मन तृप्त झालेलं. काही मागायची अपेक्षा करायची. मनापासून केलेली सेवा मनाला पिसाट होऊ देत नाही. संत महात्मे देवाची निष्काम सेवा करून सुद्धा काही मागत नाही. याचं कारण आहे सेवेने आलेली तृप्ती. पुंडलिका म्हटलं मला काही अपेक्षितच नाही. माझ्या आईवडिलाच्या सेवेने माझं मन भरून गेलं. पण तू देवच म्हणतोस ना, द्यायलाच तयार असेल ते एक काम कर की त्याचा उभा राहा आणि तुझे जे वारकरी होतील त्या वारकऱ्यांच्या अंगात अशी शक्ती दे की त्यांनी म्हणतील त्याला मोक्ष देता आला पाहिजे. ते अधिकारी मोक्ष भगवान प्रसन्न झाले होते. ते म्हटले ठीक आहे, जो माझा वारकरी होईल त्याला तुझ्या म्हणण्यानुसार तो मोक्षाचा काय होईल अधिकारी. हे वारकऱ्यांना हा अधिकार दिला गेला ते मोक्ष देणारे होते. इतर सर्वसामान्य पापी मूढजन यांची काय अवस्था? मूढ पापी जैसे पुंडलिकराय पांडुरंगाला संत देवा वारकरी आहे, वारी करण्याकरता आलेली आहे. यात वारकरी होऊन वारीला आलेला तो मोक्षाचा अधिकारी होईल. पण वारकरी नाही, मूढच आहे. बिड्या पीत 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 पंढरपूरला तंबाखू खात 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 कशी ही माणसं पंढरपूर कशी बिचारे कसेही असतात.
म्हणूनच पंढरपूरला जात विठ्ठल. कारण आहे की आता आम्हाला उद्धाराला दुसरी जागाच नाही म्हणून तिथे तरी जाऊन आदळलं. म्हणून पंढरपूरला हा दुसराही थर पाहिला. भोजन करणाराही आणि या दोन्हीहून आणखी वेगळा आहे विठ्ठला. तुका म्हणून होती समानी भगवान त्यांना सुद्धा हा भवसागर तरुण जाण्याची शक्ती नाही. मग त्याच तुझ्या काशेला त्यांना उतरेल काशे पलीकडे काय खरे जे गेले ते ध्यान काशे लागले. पलीकडे ही घातली तयारी तेव्हा त्यांना काशीला तुला त्यांना तर मूड पापी 3 वर्षे त्याच्याने काही मूड आहे कळत नाही त्याला मूड म्हणा. अति त्याला कळतं त्याला पापी अति कळत त्याला अतिशहाणा सुद्धा म्हणतो. आता अतिशहाणा कुठपर्यंत वेद खराच मानला पाहिजे का? देव आहे असं म्हणावंच लागतं का? देवाला कळतं का? हे अतिशय त्याला पापी. तिसरा एक फार गमतीचा आहे त्याला जैसे म्हणजे मूळही त्याला म्हणता येत नाही पापी हे म्हणता येत नाही. मग काय म्हणावं लागतं? जैसे तो जसा आहे तसा कसा म्हणायचा पत्ता नाही. स्वतःच हित ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं? मूढ. दुसऱ्याचं जो होऊ देत नाही दुसऱ्याचं हित होऊ देणार नाही कल्याण होऊ देणार त्याला काय म्हणावं? पापी. आणि आपलाही हित कळत नाही दुसऱ्याचंही होऊ देत नाही तिसरा जैसे विठ्ठला. ऐशेचे मूढ मूर्खाती दगड नंतर एक पापी पापी आहे. अनेक पापाचे प्रकार त्या पापातून सगळा गेलेला. आणि जैसे तैसे आपली वाट लागली तरी इतरांची ही वाट लावण्याचीच जिद्द ठेवायची. आणि मग या जगाचा निर्णय. छोटासा दृष्टांत सांगतो थोडं भजन करावी. जन्मभर सगळ्या गावाला सलग त्रास देत आयुष्य गेलं आणि मृत्यू लोकांच्या नियमाप्रमाणे शरीर धर्माप्रमाणे ते एक दिवस धरणीला पडलं. ही बातमी गावात कळल्याबरोबर तसा गावाला थोडासा आनंदच झाला. ठीक आहे आता तरी गाडी थांबायच्या मागे आहे. गाव तासून सोडले तरी पण मोठेच दादा गावातला गरजेपुरतं किंवा तोंडापुरतं होईना सगळ्या गावात लोक मुद्दाम भेटायला जाऊ लागले. पण भेटायला गेल्यानंतर सुद्धा म्हातारा असा सचिंत अतिशय येणारा प्रत्येक वर्ष म्हणतात बाबा तुम्हाला तसं काही दुःख करायचं कारण नाही. काही काळजी तुम्हाला घर बांधायचं राहिलं का विहीर खोदायची राहिली
का दुकान टाकायचं राहिलं, का निवडून यायचं राहिलं, सगळं द्या, का गावाला त्रास द्यायचं राहिलं, तेही तुमच्या मनाप्रमाणे. मग म्हटलं अरे तेच तू बोलला ते बरोबर आहे. गावाला त्रास देण्याचं, दुःख देण्याचं तर माझं व्रतच होत, आवडच होती. कुणाचं बरं चालू द्यायचं नाही. पण म्हणून मला आता सध्या खरी काळजी आहे की कदाचित या आजारात मी गेलो तर पुढे माझी ही काठी कोण उचलेल. सगळ्या गावाला त्रास कोण देईल, हे खरं दुःख आहे. पण शेवटी खूप विचार केला त्यांनी आणि त्यालाच एक मार्ग सुचला. त्यांनी सगळ्या गावाला बोलावणं, पाठवून बोलून घेतली बैठक त्याच्या घरासमोर. आणि त्यांनी सांगितलं की बघा, पूर्ण जन्मभर मी तुम्हाला सगळ्यांना दुःख दिलं, त्रास दिला, तर फार वाईट वाटतंय. तेवढी माझ्या आता मरणाची दिवसाची जवळ आहे. म्हणून तर पूर्वी तुम्हाला सगळ्याला सांगून ठेवतो की मी मेल्यानंतर माझी नेहमी नेता तशी अंत्ययात्रा न्यायची नाही. चौघाच्या खांद्यावर मला नेऊ नका. मग मी आहे त्या स्थितीत माझ्या पायाला दोर बांधा, दोर बांधा आणि ओढत 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 मला तिकडे. जमलेले लोक म्हणणार नाहीतरी आम्ही तेच करणार होतो, आम्ही ते ठरवलेलंच होतो. पण तुम्ही सांगितलं फार चांगलं. एकमेकात म्हणा मी अगोदर बांध, मला फार त्रास दिला, मी अगोदर बांधणार, मी अगोदर 4-5 दिवसांनी मेलं ते. आणि सगळ्यांनी दोर आणले, सगळ्यांनी बांधले सुद्धा. आणि बांधून ओढत दाराच्या बाहेर काढलं, गल्लीत आणलं. ही गर्दी ओढाय आणि असं पाय बांधून प्रेताला ओढतात असं ही बातमी चांदवडला कळली. पोलीस ठाण्यात आणि शेकडो लोक एका प्रेताला बांधून ओढतायत. एक नाही, दोन नाही, शेकडो. मग त्या पोलिसाला एखादी गाडी घेऊन यायला जमेल का? 5-25 जांभळ्या गाड्या, विना तिकीट प्रवास, भारी वाढ नाही, काही नाही, हाफ तिकीट नाही, फुल तिकीट तर नाही. 5-25 गाड्या आणि ती जवळ. आणि ते ओढणाऱ्या लोकांना धरकी टाकलं. ते म्हणजे मी त्याला काही मारलं का मेलं ओढतो. ते म्हणजे नंतर ठरेल, आता हे नंतर ठरेल, आता चला पटो जेवढं गाव होतं तेवढं ते तेवढं गाड्यात. चलो नाशिक रोड, जेल रोड म्हणतात त्याला. सगळेचे सगळे जेलमध्ये जाऊन अर्धनाट झाली, एकमेकाकडे चिमणी डोळ्याने पाहायला लागली. कुठे होतो, कुठे आलो, कसं होतं, काय झालं. त्यातला एक जर म्हटला काय कठीण मनुष्य आहे, ज्याच्यामुळे इथे झालं त्याने जन्मभर तर त्रास दिला, शेवटी आपल्या सगळ्याची सोय लावून गेला. या जगात आहेत, पण पुंडलिकाची दया, संत भाव त्याचाही उद्धार कर, त्यालाही मुक्त कर. पुंडलिका सेवा. आणि या तिन्ही कडव्याला पुंडलिकेची दलावर करुणाकर श्री विठ्ठल. आणि हीच गोष्ट तुकोबरा म्हणतात. आज आमच्या अवतारापर्यंत आम्हाला दिसून येते की एका पुंडलिक रूप संतांच्यामुळे ही गोष्ट या जगात खरी झाली. वारकरी आधी मोक्षाचे अधिकारी झाले, मूळ पापी जैसे तैसे त्यांचा उद्धार झाला. ही गोष्ट आमच्या अनुभवात आली, ही खरी ठरली. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या
धन्य झाली. कशामुळे? पण एका संतांच्या बोली. एक पुंडलिक असं बोलून गेला की वारकरी मोक्षाचे अधिकारी. मूळ पापी त्यांना उद्धरून दिलं आणि पुंडलिकांनी केलेली मागितलेला वर भगवंताने खरं तर मुलाचा आवाज मला तरी द्यायला पाहिजे. पुंडलिकाला दिलेला वर म्हटला की त्यात कार्यकारण भाव नसतो, वर असतो. नुसतं मागणं किंवा नुसतं देणं त्यात कार्यकारण संबंध आहे. येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा खळाची व्यंकटी खयास कर्मे रती वाढो भूता परस्परे पडून मैत्र दिवाची. हे घडून नाहीये ते घडलं पाहिजे याकरता वर मागितलं जातं. आणि त्यालाच वर म्हणतात की ज्या वरामध्ये जे घडू नये ते घडत. वर शब्दाचा वराच्या निमित्ताने जे शब्द असतात ते जे निघतात ते घडत असतं त्याला वर म्हणतात. घडतं ते बोलणं शब्द म्हणतात त्याला बोलणं. आणि जे बोलतो ते घडतं त्याला वर घडणं शक्य नाही, असंभव आहे. पण वर मिळाला मग ते घडू शकत. असा मूळ बाकी जैसे तैसे यांचा निर्धार होणं कठीण आहे. पण पुंडलिकाला दिलेला वर त्यामुळे ते घडल्याशिवाय कन्या संतांच्या मुखातून जे निघतं ते घडत असत. त्याला वर अशा रीतीने म्हणतात. आणि ही सामर्थ्य ही शक्ती संतांच्या मध्ये. म्हणून आपल्या भागवत धर्मामध्ये अगोदर सर्वश्रेष्ठ देव आहे, पण देवाहूनही काकणभर श्रेष्ठ संत. आणि म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात संत धामाची संकल्पना रुजविण्याचं काम चालू आहे. हा पूर्ण जगातील आणि भक्ती विश्वातील जो सर्वोच्च सिद्धांत आहे त्या सिद्धांताची ही साकारलेली इमारत आहे किंवा इमारतीच्या रूपाने साकारणारा हा सिद्धांत नाशिक मध्ये मुक्ती धाम आहे, भक्ती धाम आहे, वेद धाम आहे. आणि आता 3 धामानंतर तुम्हा सर्वांच्या घामातून साकारणारं संत धाम. हे जर लवकरात लवकर उभं टाकलं तर नाशिकची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ओळख पूर्ण देशाला नव्हे जगाला एक वेगळ्या रीतीमध्ये होणार आहे की नाशिक सारख्या एकाच क्षेत्रामध्ये 4 धाम आहेत. विठ्ठला असं हे संत धाम पहिल्याने भजन करून घेऊ. विठोबा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर रोडवर मध्ये अंजनेरी क्षेत्र आहे, जी अंजनी मातेची तपोभूमी, मारुतीरायाची जन्मभूमी, भगवान शंकराची साक्षात्कार भूमी. तपाची या योगे शिव झाला प्रसन्न, मागे वरदान काय इच्छा, केली म्हणे तुझा ऐसा मज व्हावा पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम भूमी. अशी ही ललनभूत भूमी आहे. आणि खरं आपल्या बहुजन महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय याच्या हातून निसटलेली हजारो वर्षापूर्वीच बाजूला गेलेली ही भूमी वारकरी संप्रदायाच्या हातात कळत नकळत त्र्यंबकेश्वर क्षेत्र निवृत्तीनाथांच्या समाधीच्या रूपाने आलं. 700 वर्षापूर्वी. त्यापूर्वी 12 ज्योतिर्लिंग होत. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला झाली आणि तेव्हापासून ते वारकऱ्याचं क्षेत्र. त्याप्रमाणे अंजनी माताचा जन्म, पुत्र मारुतीरायाचा जन्म पुरे होते. आता तर यामुळे त्रेतायुगामध्ये घडलेला हा इतिहास मध्ये द्वापर युग गेलं, आता कलियुगाचाही भाग आला. अशा स्थितीत वारकरी संप्रदाय आणि बहुजन समाज अंजनेरीचा भेदून त्र्यंबकेश्वरला पुढे जातो आणि अंजनेरी क्षेत्र त्याच्या दृष्टीपथातही राहिलेलं. त्यावर दृष्टी उत्तर भारतीय अन्य देशातील लोक आहेत आणि इकडे परप्रांतीय लेखाचे प्रश्न पुढे आलेले आहेत. त्याबद्दल मला बोलायचं नाही. त्यांचे आखाडे, त्यांचे मोठे मठ तिथे असेनात का, पण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रीय मंडळींचा सुद्धा तेथे वसा आणि वारसा असण्याची गरज आहे. आणि याच एका मुद्द्याने नेहमीच्या इच्छेने 3 एकर जागेचा परिसर अंजनी मातेच्या अंजनी डोंगराच्या तटाभूमीमध्ये घेतला गेला. आज त्र्यंबकेश्वरची अवस्था वेगळी, ते तालुक्याचंही गाव झालं, पुढे आणखी वाढत चालली. पण जमीन काही वाढू शकत नाही, डोंगर 3ही बाजूने आहे आणि म्हणून पुढची अवस्था फार कठीण होईल. अशा वेळी पाठीमागचेच बाजूत अंजनेरी भागामध्ये संप्रदायाचा, महाराष्ट्राचा वसा राहिला पाहिजे अशी वाटतंय. आणि या करता त्यात अशी ती जागा घेऊन संत धामाची इमारत उभारणीचं काम गेल्या शिवरात्रीपासून सुरू झालं. शिवरात्री म्हणजे माघ महिन्याची अखेर, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख, आता ज्येष्ठ 3 महिन्यामध्ये जवळ सुमारे 10 लक्ष रुपयाचं काम त्या ठिकाणी झालं. पंढरी क्षेत्रातलं काम सर्वांच्या डोळ्यापुढे आहे. 2010 मध्ये त्याची परिसमाप्ती व्हावी असा प्रयत्न आहे. पण या सर्व प्रकल्पाच्या अगोदर नाशिक क्षेत्रात 1995-92 साली संत धामाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळेचे संरक्षण मंत्री शरदरावजी पवार यांच्या हस्ते 1,00,000-1.25 लाखाचा निधी सत्कारात मिळाला होता. या समारंभात 1,00,000-1.25 लाख सुटू शिल्लक पडलेले होते आणि त्या 2.5 लाखाचे बँकेच्या साहाय्याने 8 वर्षांमध्ये 1992 ते जवळजवळ 2003 पर्यंत 8 लाख रुपये घडत झाले ट्रस्टच्या माध्यमातून आणि बँकेच्या मार्फत. आणि त्या 8 लाख रुपयामध्ये ती जागा 3 एकर जागा घेऊन ठेवण्यात आली. तिथे सेवा करू लागलो आणि या वर्षी त्या ठिकाणच्या
संत धाम प्रकल्पाच्या उभारणीचा योग आला. सर्व धर्म आणि पंथ देशातील आणि प्रांत या उच्च कोटीच्या संतांच्या 108 प्रतिमा या संत धामामध्ये लागून राहतील. आजपर्यंत होऊन गेले संत या 21व्या शतकापर्यंत. आणि ही इमारत बाहेरून हत्तीच्या आकारामध्ये दिसली. त्याचे कॅलेंडर आपल्याला नंतर पाहायला मिळेल. पोस्टर हिला आकार हत्तीचा आहे. बाहेर पायापासून तर अंबारी, हत्तीच्या पाठीवर असणारी अंबारी, त्या अंबारीपर्यंत संतांच्या प्रतिमा त्यामध्ये लागतील. अंबारीतील मुख्य प्रतिमा पांडुरंग परमात्मा विठ्ठलराज. कारण संत धामामध्ये पांडुरंग परमात्मा हा महासंत आहे. कारण पांडुरंगाचेच भक्त संत होतात. अन्य देवाच्या भक्तांना संत म्हणत नाही, कारण तो स्वतः संत आहे. आणि म्हणून अंबारीमध्ये पांडुरंगरायाची मूर्ती आपल्याला उभी करणं आहे. जी मूर्ती काही किलोमीटरहून सुद्धा आपल्याला दिसू शकेल. भोवती ज्ञानोबा 5 संत राहतील आणि सर्व धर्म पंथातील संत हत्तीच्या पोटाच्या मध्ये ज्या 3 गॅलऱ्या, त्या गॅलऱ्यामध्ये आकार घेतील. त्यांच्या प्रतिमा त्यात राहतील. आणि हा हत्तीच्या बेसमेंटवर तळघरावर उभा आहे. तिथे हजारो वारकऱ्यांना निवारा मिळू शकेल. त्याला अंजनी माता भक्ती निवास असं म्हणतात. आणि अंजनी माता भक्त निवासाच्या वर हत्तीची इमारतीची सुरुवात एक प्रकारची होत आहे. आणि सध्याचे काम चालू आहे ते अंजनी माता भक्त निवास, अर्थात संत धामाचाच एक तळाचा भाग तो चालू आहे. अंजनी मातेच्या तपोभूमीमध्ये हे प्रकल्प ही इमारत होत असल्यामुळे सुमारे 108 खांबाची ही इमारत, 108 खांब आहेत. 3 मजल्याची, 4 मजल्याची. त्या प्रत्येक खांबाचा एक आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ की ज्या खांबावरच त्या आधारस्तंभाचं देणगीदाराचं आणि विशेषतः अंजनी मातेच्या तपोभूमीत असल्यामुळे देणगीदाराच्या ही आईचं नाव देणगीदारासह त्या खांबाला लावलं जाईल. आणि असे 108 खांब निर्माण करण्याचं काम चालू आहे.